महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. संपूर्ण जगामध्ये काशाय वस्त्र धारण करून बाल ब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार अभिवादन करतो. वर्षावासाचा हा काळ उपासक आणि उपासिकांच्यासाठी मोठा मंगलदायक असा काळ असतो. या महत्त्वपूर्ण आणि पवित्र काळामध्ये उपासक उपासिका, भिक्षू भिक्षुणी शील पालन करण्याचा अभ्यास करीत असतात, समाधीचा अभ्यास करीत असतात, प्रज्ञेचा अभ्यास करीत असतात आणि त्या अगोदर दानाचा ते अभ्यास करीत असतात. म्हणजे सॅक्रिफाईस करायचे आहे. सॅक्रिफाईस काय करायचे आहे आपल्याला? की मी प्राणीहिंसा करणार नाही, कुणालाही मी मारझोड करणार नाही, द्वेषबुद्धीने कुणालाही मी मारणार नाही, हिंसा करणार नाही, मारपीट करणार नाही, आपल्या मनामध्ये त्याच्याप्रती कटू भावना ठेवणार नाही. अशा प्रकारे सॅक्रिफाईस करायचे आहे. मी हा शील पालन करतो. तर शील कसा पालन केल्या जाते? तर हे सॅक्रिफाईस आहे. मी त्याग करतो. कशासाठी त्याग करतो? शील पालन करण्यासाठी त्याग करतो. आणि मग दुसरा शील की मी चोरी करण्यापासून विरत राहीन, कुणाचीही चोरी करणार नाही, मी न दिलेल्या वस्तू त्याच्या नकळत उचलून घेऊन जाणार नाही, मी कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार सुद्धा करणार नाही. अशा प्रकारे मी चोरी करण्यापासून विरत राहतो असा मी संकल्प करतो. त्याचप्रमाणे मी कामवासनेच्या दुराचारापासून अलिप्त राहतो. कामवासनेच्या दुराचारापासून कोणत्याही प्रकारचे कामवासनेचे विचार माझ्या मनात आले तर मी सजगपणे त्या विचारांना बाहेर करतो आणि काम वासनेच्या अधीन होऊन, वाईट विचारांच्या अधीन होऊन मी आपल्या काया, वाचा आणि मनाला दूषित करणार नाही. अशा प्रकारे मी काम वासनेच्या विकारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, संकल्प करतो. आणि त्याचप्रमाणे मी खोटं बोलणार नाही, कुणाचीही चुगली चहाळी करणार नाही, कुणाचीही निंदा करणार नाही, खोटं बोलवून कुणाला मी फसवणार नाही, कुणाला लुबाडणार नाही.
खोट्या गोष्टी करून मी अफवा पसरवणार नाही, मी खोट्या गोष्टी करण्यामध्ये संलग्न राहणार नाही. अशा प्रकारे हा जो संकल्प आहे, मी हा संकल्प करतो. आणि त्याच प्रकारे मी कोणत्याही मादक पदार्थाच्या सेवन करणार नाही. सिगरेट, बिडी, तंबाखू, मिसरी आणि कच्ची दारू, पक्की दारू अशा प्रकारे मी कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. अशा प्रकारे उपासक उपासिका संकल्प करतात की मी 5 शील पालन करण्याचा संकल्प करीत आहोत. आणि ह्या वर्षवासाच्या काळामध्ये हा जो संकल्प आहे, हा मोठा लाभदायक संकल्प आहे. मोठा जीवनाला बदलवणारा संकल्प आहे. विचारांना बदलवणारा संकल्प आहे. आपल्या काया, वाचा आणि मनाचे जे कर्म आहेत ते कुशल कर्माकडे बदलण्याचा हा संकल्प आहे. हा एक प्रकारे सॅक्रिफाईस आहे. आणि हे केव्हा आपण करू शकतो की ही सॅक्रिफाईस आपण केव्हा करू शकतो? हे केव्हा आपण पंचशिलेचे पालन करू शकतो किंवा अष्टशिलेचे पालन करू शकतो? ही जी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते की मला पंचशिलेचे पालन करू दे, मला 8 शिलाचे पालन करू दे, मला अब्रह्मचर्य जीवन जगण्याचे पालन करू दे. हे जे आहेत शील, याचे पालन करण्या अगोदर सॅक्रिफाईस करणं आपण शिकतो. ते जेव्हा आम्ही दान देतो. दान न देता सॅक्रिफाईस करता येत नाही. सॅक्रिफाईस म्हणजे दान. दान देणे म्हणजे त्याग करणे. आणि जेव्हापर्यंत आपण त्याग करीत नाही, जेव्हापर्यंत आपण सॅक्रिफाईस करत नाही, तेव्हापर्यंत आपण शिलाचे सुद्धा पालन करू शकत नाही. वैचारिक पद्धतीने आपण ते पालन करू शकतो, पण जेव्हा दान देतो, इट्स अ फर्स्ट स्टेप टू लर्न हाऊ टू गिव्ह ऑन द डोनेशन. हा जो दान देतो आपण, हा दान कसा आहे? हा आपल्याला शिकवतो की सॅक्रिफाईस म्हणजे काय, सॅक्रिफाईस करणं कशाला म्हणतात. आणि जो व्यक्ती दान देतो तो व्यक्ती शिलाच्या पालन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो. तो व्यक्ती शिलाचं पालन करू शकतो जेव्हा तो दान देतो. तर दान ही फर्स्ट स्टेप आहे, पहिली पायरी आहे शील पालन करण्यासाठी. त्यानंतर तो दान देणं शिकला, त्याच्यानंतर तो शील पालन करायला शिकला. शील पालन करायला शिकला तर समजून जा, तो समाधीचा सुद्धा अभ्यास करायला शिकेल. तो समाधीचा अभ्यास करू शकतो. त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. का ॲबिलिटी आहे? कारण तो शीलाचे पालन करतो. आणि एखादा व्यक्ती जर शीलाचे पालन करत नसेल, कुणाच्या मारत असेल, कुणाला मारपीट करून येत असेल, कुणाची हत्या करून येत असेल, कुणाला मारत असेल, कुणाच्याबद्दल हिंसक भावना आपल्या मनामध्ये ठेवत असेल, किंवा चोरी चकारी करून केलं असेल, व्यभिचार करणारा असेल, वाईट विचार मनामध्ये ठेवणारा असेल, काम वासनेचे, खोटं नाटं बोलणारा असेल, दुसऱ्याला लुबाडणारा असेल, नशापत्ता करणारा असेल, असा व्यक्ती ध्यान करू शकेल का? जर ध्यानामध्ये बसला तर असा व्यक्ती ध्यान करू शकत नाही. म्हणून पहिली पायरी आहे ती दान देणं शिका.
अगोदर त्याग करणं शिका आणि त्याच्यानंतर शील पालन आपोआप होत जाते. शील पालन करण्यावरती आपला विश्वास वाढत जातो आणि जो व्यक्ती शील पालन करतो तो व्यक्ती मनाला एकाग्रचित्त करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि तो करू शकतो. म्हणजे शील पालन करणं आणि मग त्याच्यानंतर समाधीचा अभ्यास करणं आणि मग त्याच्यानंतर जो व्यक्ती समाधीचा अभ्यास करतो, समाधीचा अभ्यास करण्यामध्ये तो निष्णात होत जातो, समाधीचा अभ्यास करण्यामध्ये त्याला बळकटी लाभ राहते. तर हा जो व्यक्ती आहे हा प्रज्ञेचा अभ्यास करण्यामध्ये सक्षम आहे. हा बुद्धिवंत होण्यामध्ये, निसर्गाचे नीती नियम जाणण्यामध्ये, सत्य जाणण्यामध्ये हा सक्षम आहे. म्हणून पहिली स्टेप महत्त्वपूर्ण आहे. पहिली स्टेप न घेता आपण धम्ममार्गाचा अभ्यास करू शकत नाही, धम्मावरती गमन करू शकत नाही, धम्मपथावरती आपण चालू शकत नाही. तर पहिला स्टेप काय आहे? पहिला स्टेप आहे दान देणे. आणि दान देणे म्हणजे दानाची सवय लावणे. मी अनेकांना सांगत असतो की जो आपला धम्मस्थळ आहे, जिथे आपण रोज पूजा वंदना करतो, रोज धम्मपठन करतो, धम्माचा वाचन करतो, ध्यान करतो, धम्मस्थळासमोरच तर करतो ना. त्याच्यानंतर यथाशक्ती रोज दान टाकत चला. यथाशक्ती 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये रोज दान टाकत चला. दान मोठ्याने तर टाकावंच, पण घरातले लहान मुलाबाळांना सुद्धा दान टाकण्याची, दान देण्याची सवय लावावी. आणि आपल्या घरी ते धम्मस्थळ असेल तिथे एक दानाचा पात्र ठेवावा आणि रोज काहीतरी मुलांकडून, आईकडून, बहिणीकडून, भावाकडून, पतीकडून, पत्नीकडून, कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीकडून दान टाकण्याची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. यामुळे मनामध्ये विजयीभाव निर्माण होते, धम्मचेतना जागृत होते, धम्मभाव जागृत होतो. आम्ही सुद्धा देणारे आहोत ही भावना जागृत होते. त्याचबरोबर रिस्पॉन्सिबल होतो व्यक्ती, समजदार बनतो, हे विशेष. कारण की जेव्हा तो देतो तेव्हा तो मोठ्या सजगतेने देतो की मी हे दान देत आहो. दान देणं हा मोठा कठीण कार्य आहे आणि जर हे आम्ही शिकलो आणि सजगतेने दान देणं शिकलो तर त्याच्या मनावरती खूप चांगला संस्कार उमटते. आपण तर दान देतोच, आपले समाजातील लोक दान तर देतातच. कधी भंतेजी आले, कधी काही कार्यक्रम असले, कधी विहारामध्ये दान देतात, कधी काही 14 एप्रिल असले, वेगवेगळे बौद्ध जयंती असली, कार्यक्रमामध्ये दान देतात, 500 देतात, 1000 ते त्यांची यथाशक्ती नुसार ते दान देत असतात. परंतु दानाचा हा संस्कार मनावरती बिंबवण्याकरिता रोज दान देणं आणि ज्यावेळेस मग हा दान जमा झाला, जसा हा वर्षावासा काळापासून मी अनेक उपासक आणि उपासिकांना जेव्हा सांगितलो की तुम्ही धम्मस्थळ तयार करा, तर भरपूर उपासक आणि उपासिकांनी आपल्या घरामध्ये खूप सुंदर सुंदर धम्मस्थळ तयार केलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी दानाचं सुद्धा पात्र ठेवलेलं आहे. मी त्यांना सांगितलो की वर्षावास संपल्यानंतर हा दान तुमच्या नजीकच्या जवळच्या विहारामध्ये तुम्हाला जर काही वस्तू वाटली की विहारात देऊशा वाटली विकत,
तर ते दान त्यांना विकत द्या विहारामध्ये. आपल्याकडून एखादी वस्तू किंवा एखादे भिक्षू तुमच्या जवळ असतील, आजूबाजूला असतील, त्यांच्याकडे ज्या मोठ्या सन्मानाने वर्षावास संपल्यानंतर हा दान त्यांना द्या. किंवा कोणी भिक्षू आपल्या नगरामध्ये येत असतील तेव्हा त्यांना हा दान करा. परंतु दान देण्याचा हा जो संस्कार आहे, हा संस्कार इम्पॉर्टंट आहे. रोज दान देणं, असा आमचा कुटुंब तयार व्हावा, असा आमचा कुटुंब आहे की जो रोज दान देतो. रोज दान देणारा आमचा हा कुटुंब आहे, असे आपल्याला गर्वानं सुद्धा सांगता येते की नाही. म्हणून दान देण्याला खूप महत्त्व आहे. दान देण्याने माणसाचे मन बदलतात, समजदारी निर्माण होतो, विजयभाव निर्माण होते, कर्तृत्वाची भावना निर्माण होते, मोठेपणाची भावना निर्माण होते. आणि हा जो व्यक्ती दान देणारा आहे, दान कार्य करणारा आहे, हा व्यक्ती धम्म मार्गावरती चालण्यासाठी सक्षम आहे. आणि मग तो व्यक्ती शील पालन करतो. पंचशिलाचे पालन दैनंदिन जीवनामध्ये रोज संकल्प करून, असं नाही की पंचशिलेचे पालन रोज संकल्प केलं आणि ते पूर्ण होतातच. हा जीवन कसा आहे, हा मनुष्य जीवन आहे, चुकीचा पुतळा आहे असे म्हणतात. कधी पडतो, कधी उठतो, कधी पडतो, कधी उठतो, कधी स्वतःलाच उत्साहित करतो, कधी धम्म मार्गावरून उद्ध्वस्त, अनेक प्रकारे तो फायटिंग करत असतो. आणि जेव्हा आम्ही शील पालन करतो, जेव्हा आम्ही धम्मपथावरती चालतो, तर आमचा जो युद्ध आहे तो आमच्या स्वतःशी होतो. दुसऱ्याशी युद्ध बाह्य जगामध्ये, हे युद्ध नाही. परंतु जेव्हा आम्ही स्वतःशी युद्ध करतो तेव्हा आमच्या मनामध्ये आमच्या अस्तित्वाची जाण निर्माण होते. जेव्हा आम्ही पंचशील पालन करण्याचा संकल्प करतो, संकल्प केलो आणि पंचशील पालन करण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लागून राहिलो, तर रात्रीच्या वेळेस तुम्ही अवलोकन करा की माझं आज काय चुकलं, माझ्या आतून किती चांगलं काय कार्य झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पंचशिलाचे पालन करण्याच्यासाठी सुरुवात करा. माणूस स्वतः घडवत असतो. स्वतःशी युद्ध त्याच्या स्वतःबरोबर आहे. पंचशिलाचे पालन झाल्यानंतर अष्टशील उपोषित व्रत धारण करणे, 8 शिलाचे पालन करणे, ते सेकंड स्टेप उपासक उपासिकांच्यासाठी. पण ते सुद्धा की मी जर पंचशिलेचे पालन करू शकतो तर मी 8 शिलाचेही पालन करता झाल्या पाहिजे. म्हणजे मी 8 शिलांना सुद्धा पालन करण्यासाठी माझ्यामधले ॲबिलिटी, क्षमता निर्माण केल्या पाहिजे. 8 शिलाचे पालन करणं खूप आवश्यक आहे. आणि त्यामधला सर्वात महत्त्वाचा शील अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी. 8 शिला पालन म्हणजे आपण पंचशील घेतो आणि मग 8 शील म्हणजे ती 3 शील आपण जास्तीचे घेतो की विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामी नच गीत वादित विसुख दसनं माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी उच्चासयना महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामी. अशा प्रकारे आपण 8 शिलाचे पालन करतो. 8 शील तर सर्व महत्त्वपूर्ण आहेत, परंतु
एक शील मोठा महत्त्वपूर्ण आहे आणि तो आहे अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी. आम्ही ज्या कुटुंबामध्ये वावरतो राहतो त्या कुटुंबामध्ये आई वडील बहीण भाऊ पती पत्नी असं संपूर्ण कुटुंब आहे. परंतु त्या कुटुंबामध्ये याच्या सुद्धा शिक्षण देणं अति आवश्यक आहे, गरजेचे आहे की आम्ही ब्रह्मचर्याचा सुद्धा अभ्यास करतो. मुलांना सुद्धा ही गोष्ट शिकवण्याची आवश्यकता आहे की आम्ही ब्रह्मचर्याचा अभ्यास करतो. आजच्या काळामध्ये तर ही खूप आवश्यक गोष्ट आहे. पतीला सुद्धा शिकण्याची आवश्यकता आहे. मी ब्रह्मचर्याचा अभ्यास करतो. पत्नीला सुद्धा शिकण्याची आवश्यकता आहे की मी ब्रह्मचर्याचा अभ्यास करतो, मी ब्रह्मचर्याचं पालन करतो. महिन्यातून 4 दिवस उपोषित व्रत 8 शिलाचे पालन केले जाते, तर मी 4 दिवस महिन्यातून ब्रह्मचर्याचे पालन करतो. ही जी बाब आहे, हा जो एकामेकाला शेअर झालेला मेसेज आहे, एकामेकांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलेला आहे, हे त्या कुटुंबियासाठी मोठे लाभदायक आहे. ह्या घरामध्ये ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन केले जात असते. पत्नी पालन करते, पती पालन करते, मुलं पालन करतात, मुली पालन करतात, आई वडील पालन करतात म्हणजे ती ही गोष्ट समजतात की आम्ही ब्रह्मचर्याच्या पालन करतो, अभ्यास करतो. कारण की आजची जो वातावरण आपण पाहत आहोत ना, तो वातावरण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम वासना युक्त आहे, दूषित वातावरण आहे. त्यामुळे मनामध्ये सुद्धा नकळत ते विचार लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत जात असतात. त्यामुळे हा शील सुद्धा पालन करणे खूप गरजेचे आहे. आणि हा शील पालन करणारा कुटुंब होणं हे आणि एकामेकांना ही गोष्ट समजणं की आम्ही ब्रह्मचर्याचे पालन करतो, ब्रह्मचर्याचा अभ्यास करतो, ही सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि हे आजच्या काळामध्ये तर खूप महत्त्वपूर्ण आहे. तर अशा प्रकारे दानाचा अभ्यास केल्यानंतर शील पालन करण्याचा अभ्यास करतो. पंचशीलचं रोज आपण पालन करतो. रोज 5 शिलाचं पालन. मग पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, 2 अष्टमी आहेत, त्या दिवशी अष्टशील उपोषण व्रताचे पालन.